न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारला भीषण आग, प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्ग 161 वरील वानखडे ढाब्यासमोर 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता एक थरारक घटना घडली। भरधाव वेगाने अकोल्याहून येणाऱ्या फोर्ड फिगो कारने अचानक पेट घेतला। गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखत गाडी डिवायडरवर चढवून थांबवली। यामुळे गाडीत बसलेल्या प्रवाशांचे प्राण वाचले, अन्यथा मोठा अपघात घडू शकला असता। घटनेची संपूर्ण माहिती अशी की MH02 CP 9745 या फोर्ड फिगो कारमध्ये मनोज बोबडे राहणार कोळगाव, मनोज देशमुख राहणार भेरा, ज्ञानबा बोरसाटे राहणार दही, राजू केळे राहणार मुंगळा आणि सुभाष ढोबळे राहणार मुंगळा प्रवास करत होते। गाडीच्या वायरिंगमध्ये बिघाड झाल्याने तिने अचानक पेट घेतला। सुदैवाने सर्व प्रवासी सतर्कतेमुळे गाडीतून वेळीच बाहेर पडले। यामुळे जीवितहानी टळली, मात्र काही क्षणातच कार संपूर्ण जळून खाक झाली। गावकऱ्यांची तत्परता आणि पोलिसांचा हस्तक्षेप ही घटना महामार्गावर घडल्याने इतर वाहनांना धोका निर्माण झाला होता। मात्र गावातील वैभव तायडे यांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिली। मिळालेल्या माहितीवरून जमादार भानुदास नेवाने आणि केशव गोडघासे यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि तात्काळ वाहने दुसऱ्या मार्गाने वळवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली। ही थरारक घटना पाहून गावकऱ्यांनी मोठा धक्का घेतला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कार पूर्णपणे जळून नष्ट झाली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।